नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या एक लो प्रेशर तयार झालेला आहे आणि डिप्रेशन तयार झालेलं आहे. ते बंगालच्या अरबी समुद्राच्या मध्यभागी प्रशांत महासागरामध्ये तयार झालेलं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, परंतु बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये दोन चक्राकार असे वाऱ्याचे चक्राकार वारे तयार झाले आहेत. एक त्याच्यामुळं काय झालं आहे, महाराष्ट्रामध्ये तसेच पूर्ण देशामध्ये, पूर्ण भारतामध्ये प्रत्येक भागात राज्यामध्ये भाग बदलत लो प्रेशर एकदम भारतामध्ये तयार होत आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बऱ्याच राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर आपण शेतकरी मित्र पाहू शकता की सध्या हा लो प्रेशर महाराष्ट्रामध्ये देखील तयार झाला आहे, विदर्भ साईडला. आणि त्यामुळं काय झालं आहे, 15 तारखेपासूनच पूर्ण महाराष्ट्र विदर्भ साईडला एकदम ढगाळ असे जास्त वातावरण तयार झाले आहे. विदर्भ आणि तसेच इकडं पाहिलं असता नवी दिल्ली, प्रयागराज या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे सध्या लो प्रेशरमुळं. आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात हा 16 तारखेपासून, तसेच 16 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, परंतु आज 15-14 तारखेला सातारा, बेलगाव या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. परंतु सोलापूर, धाराशिव या भागामध्ये तसेच बीड या भागामध्ये आज जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे, एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच 15 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे. बार्शी, लातूर, सोलापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि 16 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे सोलापूर, लातूर या भागामध्ये. तसेच विदर्भ साईडला देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. चंद्रपूर या भागामध्ये एकदम जास्त ढगाळ असे वातावरण राहणार आहे. परंतु ठराविक जिल्ह्यातच हा पाऊस राहणार आहे. 17 तारखेला शेतकरी मित्र पूर्ण विदर्भमध्ये जास्त एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि 17 तारखेला हा पाऊस नळदुर्ग, तसेच लातूर, उदगीर या भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसे इकडं पाहिलं असता विदर्भ साईडला काही जिल्ह्यामध्ये, विदर्भ साईडला देखील चंद्रपूर या भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो 17 तारखेला. आणि शेतकरी मित्र, खास करून 18 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 18 तारखेला बीड, कळंब, बार्शी, धाराशिव तसेच तुळजापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, कळंब, परळी, पारडीपाटा तसेच केज, बीड, वडवणी, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि इकडं पाहिलं असता परळीचा काही भाग, लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 18 तारखेला राहणार आहे. नांदेड तसेच भोकर या ठिकाणी देखील हा पाऊस राहणार आहे. आणि वसमत या ठिकाणी देखील हा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. 18 आणि 19 तारखेला महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये देखील 18 तारखेला जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि काही ठिकाणी गारा देखील पडू शकतात. तसेच शेतकरी मित्र, 19 तारखेला पाहिलं असता पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच जत, विजयपूर या ठिकाणी देखील हा पाऊस जास्त राहणार आहे. तसेच शंकेश्वर, सांगोला, कारंजी, कुची तसेच या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता अकलूज, नेटपुटी या ठिकाणी देखील हा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे बारामती साईडला. तसेच शेतकरी मित्र, हा 19 तारखेला पाऊस राहणार आहे. आणि 20 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, कारण हा लो प्रेशरचा प्रभाव आहे. तसेच 22 तारखेला देखील वातावरण हे ढगाळच राहणार आहे. 23 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे, वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 24ला देखील तीच परिस्थिती राहणार. परत 25 तारखेला काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कारण शेतकरी मित्र सातत्याने वातावरणात बदल होत आहे. 25 तारखेला अहिल्यानगर, बीड या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच इकडं पाहिलं असता कळंब या ठिकाणी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि जालन्याच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस, सेलू या भागामध्ये पाऊस पडू शकतो 25 तारखेला.
तसेच मालेगावचा काही भाग, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये देखील 25 तारखेला पावसाची शक्यता आहे आणि 26 तारखेला परत वातावरण हे ढगाळच राहणार आहे आणि लातूर साईडला 26 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र 27ला देखील तीच परिस्थिती आहे, वातावरण ढगाळ राहणार आहे. 28 तारखेला देखील वातावरण ढगाळच राहणार आहे आणि अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, कारण की जो बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्र या दोन्हीमध्ये जो लो प्रेशर तयार झाला आहे, याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे आणि प्रशांत महासागरमध्ये बरेचसे 2-4 असे लो प्रेशर तयार झालेले आहेत आणि या लो प्रेशरचा प्रभाव हा एप्रिल महिन्यात देखील होण्याची दाट शक्यता आहे. कारण एप्रिल महिन्यात देखील हे लो प्रेशर भारताच्या दिशेने बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये सरकल्यानंतर एप्रिल महिन्यात देखील हा पाऊस येण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे. कारण की शेतकरी मित्र, एल निनोचा प्रभाव आहे. एल निनोच्या प्रभावामुळे हे लो प्रेशर तयार झालेले आहेत. 2-4 असे लो प्रेशर तयार झाले आहेत आणि या प्रभावामुळे देशामध्ये येणाऱ्या 2026 एप्रिलचा पूर्ण महिन्यामध्ये अवकाळी पाऊस राहण्याची सध्या तरी दाट शक्यता दाखवत आहे. परंतु सध्या आपण सांगितल्याप्रमाणे 18 जिल्ह्यातच हा सध्या पावसाची शक्यता आहे. अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.